राज्यात दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। साईंच्या शिर्डीत साई मंदिरासह दत्त मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई तसंच चावडी मंदिरला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। ही सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। तसंच 300हून अधिक पायी पालख्या घेऊन हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन ओझानी। शिर्डीत आहे आणि शिर्डीत सुद्धा दत्त जयंतीच्या या सुट्टी आणि सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी आहे। दत्त जयंती निमित्तानं साई समाधी मंदिर असेल किंवा मंदिर परिसरातील जेवढे मंदिर आहेत त्या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दत्त जयंती जन्माचा सोहळा देखील आज साई समाधी मंदिरात पार पडणार आहे। एकूणच जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसांपासून शिर्डीत गर्दीचा ओघ आहे आणि आज दत्त जयंती असल्याने साईबाबांना दत्त स्वरूप मानून साई भक्त शिर्डीत गर्दी करताना दिसत आहे। पाहिलं तर आज जवळपास 250हून अधिक पायी पालख्या या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। पायी पालख्यांनी राज्यभर अनेक साई भक्त हे शिर्डीत येत असतात। या साई भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी साई संस्थांनी विशेष योजना केलेल्या आहेत। नवीन दर्शन लाईन झाल्यामुळे साई भक्तांना आता दर्शन करणे देखील सुलभ होते। द्वारकामाई परिसर असेल सगळ्या ठिकाणी अत्यंत मोठी गर्दी आता आपल्याला दिसून येते। साई नामाचा जयघोष या ठिकाणी दिसून येतो। एकूणच जर पाहिलं तर अनेक दिवस अशीच गर्दी ही साई मंदिरात राहणार आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत देखील मोठ्या जल्लोषात साई भक्त हे शिर्डीत करत असतात आणि आज दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अनेक साई भक्त हे शिर्डीत दाखल झालेले आहेत। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।